380 इंडियन पिनल कोड खाली दोषी धरला आहे. 380. हां सांगा तुम्ही. परंतु ते ऑलरेडी 2 वर्ष 1 महिना जेलमध्ये असल्यामुळे आणि त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली असल्यामुळे आज आता लगेच ते घरी जाऊ शकतील आणि नंदीकारपत्र मिळाल्यावर आम्ही अपील दाखल करू. जे लोक जामिनावर होते त्यांना जामीन द्यावे लागतात, म्हणजे रामदास व इतर लोक. आणि संतोष ऑलरेडी जेलमध्ये होता त्यामुळे त्याची शिक्षा संपल्यातच जमा आहे. म्हणजे आता त्याला कुठे जावं लागणार नाही. अपील उद्या समजा असं धरून त्याला की अपील डिस्मिस झालं तरीसुद्धा त्याला पुन्हा काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्याची ऑलरेडी शिक्षा संपलेली आहे. किती 1 जण महिना उलट जास्त झालेला आहे शिक्षेपेक्षा. किती जणांना दोषी धरण्यात आलेलं आहे यामध्ये? सगळ्या त्यांना आणि रामदास सावकारांना आणि बाकी 2ला सोडलेलं आहे. रामदास सावकारांना किती झाले? 30 दोघांना सारखीच शिक्षा झालेली आहे. बघा, न्यायालयावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. जो न्यायालयाने निर्णय दिला आहे त्या न्यायालयाच्या याच्यामध्ये आम्ही अपिलामध्ये जाणार आहोत आणि अपील जे असेल, जो निर्णय होईल, एक नक्की की जोपर्यंत या सर्व घटनेमधून कायदेशीररित्या निर्दोष होत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक लढणार नाही. बाकी पॉलिटिकल मुवमेंट्स तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे असं मला वाटतं आणि आपण सर्व समजदार आहात, सर्व समजू शकतात. मला सर्वच काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. म्हणून आता घरी जाणार, आईचे आशीर्वाद घेणार, आशीर्वाद घेऊन शिर्डी दर्शनाला जाणार फॅमिलीबरोबर आणि त्यानंतर बाकीचे पॉलिटिकल मुवमेंट जे आहे ते तर जीवनाशी बांधलेली आहे आता, त्याच्यामुळे काही चिंता करायचा विषय नाही. आपण सर्वांनी जे सहकार्य केलं मला 2 वर्ष, किती दिवस काही माहिती नाही, म्हणजे 2 वर्ष आणि किती दिवस ते मला कल्पना नाही आहे, कारण तेवढे दिवस समजू शकता तुम्ही कायदेशीर पूर्ण व्हायला लागतातच. म्हणून बाकीचं सर्वच काही बोलायचं, बाकी पुढे बोलू आपण. थोडं वेळ येऊ द्या, भरपूर काही बोलायचं आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यायची आहे, कारण 2 वर्षात मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही, त्याबद्दलसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे की 2 वर्ष बोलण्याची मला संधीही नव्हती, कारण कायद्याच्या काही अडचणी होत्या, पोलीस डिपार्टमेंटला काही अडचणी यायला नको, त्यांचंसुद्धा कर्तव्य ते पार पाडता आहेत. बंदोबस्ताच्यानुसार, बंदोबस्ताच्या संबंधात त्यांचं काम आहे ते करता आहेत. कार्यकर्त्यांना विनंती आहे की सर्वांनी शांतता बाळगावी. शांतता जशी 2 वर्षे बाळगली तशीच पुढेहीसुद्धा बाळगायची आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता करता कामा नये. आपला जो अजेंडा आहे तो कायम आहे, नो चिंताचा अजेंडा कायम राहणार एवढी खात्री देतो. नमस्कार, जय हिंद, जय भारत. थँक्यू.